नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण JNM फर्स्ट इयर स्टुडंटसाठी एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन बघूया. कम्युनिटी हेल्थ नर्सिंग 2021 मधला क्वेश्चन आहे हा. शॉर्ट नोट्स म्हणजे टिपालियामध्ये आलेला 5 मार्कासाठी आहे. डिटरमाइन्स फॅक्टर ऑफ हेल्थ, आरोग्याचे निर्धारक घटक, जे आरोग्यावर परिणाम करणारे घटक. चला तर सुरुवात करूया. समुदाय आरोग्य परिचर्यामध्ये आरोग्याचे निर्धारक घटक ते घटक आहेत जे व्यक्ती आणि समुदायाच्या आरोग्यावर परिणाम करतात. तर कम्युनिटी नर्सिंग हेल्थमध्ये ज्या आरोग्याचे निर्धारक घटक ते घटक आहेत जे व्यक्ती आणि समुदायाच्या म्हणजेच कम्युनिटीच्या आरोग्यावर परिणाम करतात, म्हणजे समाजाच्या आणि व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम करणारे घटक. बघूया घटक कुठले आहेत. तर खालीलप्रमाणे त्याचे वर्गीकरण केलेले आहेत. पहिला आहे जैविक घटक, बायोलॉजिकल फॅक्टर्स. यामध्ये अनुवांशिक, प्रवृत्ती आणि शारीरिक घटक यांचा समावेश होतो. ते एखादा व्यक्तीचा काही विशिष्ट रोग किंवा आरोग्य स्थितीसाठी असलेल्या संवेदनशीलतेवर परिणाम करू शकतात. तर जैविक घटकमध्ये बघा कुठले घटक येतात. अनुवांशिक प्रवृत्ती म्हणजे आजोबाकडून त्याच्या मुलाकडून त्याच्या मुलाला. तर हे झालं अनुवांशिक. म्हणजे एखादी व्यक्तीला BP किंवा असेल तर ते त्याच्या मुलाला पण होण्याचे चान्सेस असते. वय, लिंग आणि शारीरिक घटक यांचा समावेश होतो. तर वय पण जसं जसं वय वाढतं तसं आजार पण वाढण्याची शक्यता असते. जसं 35च्या वयानंतर BP, शुगर, डायबिटीज वगैरे होणे. शारीरिक, लिंग आणि शारीरिक म्हणजे एखादी आपली इम्युनिटी पॉवर कमी झाली तर शारीरिक शरीरावर आपला परिणाम होऊ शकतो. चला नेक्स्ट बघूया. पर्यावरणीय घटक, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. यामध्ये भौतिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा समावेश होतो. ज्यात लोक राहतात यामध्ये हवा आणि पाण्याची गुणवत्ता, घराची स्थिती, आरोग्य सेवा आणि शिक्षणाची उपलब्धता आणि सामाजिक समर्थक नेटवर्क यांचा समावेश होतो. तर पर्यावरणीय घटकमध्ये बघा काय आहे. भौतिक, सामाजिक आणि आर्थिक. म्हणजे भौतिक म्हणजे आपल्या भौतिक म्हणजे वातावरण, आपल्या परिसरातलं वातावरण. सामाजिक म्हणजे समाजातील लोक आणि आर्थिक म्हणजे गरिबी, अमिरी, आर्थिक परिस्थितीचा समावेश होतो. तर आपल्या परिसरातील वातावरण अशुद्ध असेल तर आपल्या आरोग्याला धोका होऊ शकतो. तसंच सामाजिक जर कुटी, परंपरा, नीती असेल तर त्याचा पण आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसं आर्थिक परिस्थितीचा समावेश, जर आपण गरीब असेल तर त्याचा पण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यामध्ये हवा आणि पाण्याची गुणवत्ता, घराची स्थिती, आरोग्य सेवा आणि शिक्षणाची उपलब्धता आणि सामाजिक समर्थन नेटवर्क यांचा समावेश होतो. तर घरात खेळती हवा असणे पण गरजेचं आहे. शुद्ध पाणी, गुणवत्ता, घराची चांगली स्थिती पण असणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर हे झालं आपलं पर्यावरणीय घटक. वर्तणुकीचे घटक बघूया. बिहेवियरल फॅक्टर्स. हे जीवनशैलीच्या निवडी आणि सवयीशी संबंधित आहेत जे आरोग्यावर परिणाम करू शकतात, जसे की आहार, व्यायाम, धूम्रपान, मद्यपान आणि तणाव व्यवस्था. तर बिहेवियरल फॅक्टरमध्ये काय आहे. जीवनशैलीच्या निगडीत आहे. जसे सवय, वाईट सवयी असल्या तर आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. धूम्रपान, मद्यपान आणि तणाव. ठीक आहे. तसंच आहे सामाजिक आर्थिक घटक. ठीक आहे. सोशल इकॉनॉमिक फॅक्टर. यामध्ये उत्पन्न, शिक्षण, व्यवसाय आणि सामाजिक स्थिती यांचा समावेश होतो. ते संसाधनाची उपलब्धता, आरोग्य धोक्याचे एक्सपोजर्स
आणि आरोग्य शोधक वर्तनावर परिणाम करू शकतात. तर सामाजिक आर्थिक घटकमध्ये उत्पन्न आणि शिक्षण, व्यायाम, व्यवसाय याच्यामुळे पण आपल्या आरोग्यावर धोका होऊ शकतो. ठीक आहे. तर हे 4 घटक आहे जे आपल्याला व्यवस्थित असणे आवश्यक आहे. ते जर व्यवस्थित नसेल तर आपल्या आरोग्यावर धोका निर्माण होऊ शकतो. समुदाय आरोग्य परिषदेमध्ये या निर्धारकांना समजून घेणे प्रभावी असतं. ते विकसित करण्यासाठी आणि समुदायामध्ये आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचे आहे. या घटकांना संबोधित करून परिचारिका व्यक्ती आणि लोकसंख्येचा एकूण कल्याणात सुधारणा करण्यासाठी कार्य करू शकतात. तर हे झाले आपले आरोग्याचे निर्धारक घटक. मराठीतच आहे, जास्त समजवण्याची गरज नाही आहे. तुम्हाला वाचलं तरी तुम्हाला समजून जाईल. 5 मार्कासाठी विचारला जाणारा क्वेश्चन आहे, तर लक्षात देऊन वाचा. एकदा वाचलं तरी तुम्हाला लक्षात राहणारे पॉईंट्स आहे. पॉईंट्स लिहिणे खूप गरजेचे आहे. मिळते जुळते आपल्या मराठीत भाषेत लिहिलं तरी चालेल, पण पॉईंट ते बरोबर असले पाहिजे. काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.